नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख एक बांगलादेशी पॉर्न स्टार, जिला मुंबईच्या उल्हासनगरमधनं अटक झाली. सध्या रिया बर्डे नावाचं हे प्रकरण सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय. ही रिया बर्डे नेमकी आहे कोण? बन्ना शेखची ती रिया बर्डे कशी झाली? बांगलादेशामधनं ती भारतात आणि तेही उल्हासनगरमध्ये कशी आली? ती पकडली कशी गेली? एकूणच रिया बर्डेची संपूर्ण हिस्ट्री जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कोण आहे ही रिया बर्डे, जी पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाते? ही मुलगी जी आहे ती रिया उर्फ आरोही उर्फ बन्ना शेख आणि तिच्यावर बनावट कागदपत्र तयार करून खरी माहिती लपवून भारतात राहत असल्याचा आरोप करण्यात आला. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी तिला अटक केली. ही मुलगी मूळची बांगलादेशची असून तिचं खरं नाव बन्ना शेख असल्याचं समोर आलं. कागदपत्रांवरती तिचं नाव रिया बर्डे असं समोर आलं. आरोही बर्डे या नावाने देखील तिने कामं केलेली आहेत आणि तिचे अनेक अश्लील प्रोडक्शन हाऊस सोबत संबंध असल्याचा आरोप हा करण्यात आला. अनेक पॉर्न फिल्ममध्ये तिने काम केल्याचं समोर आलं. पॉर्न इंडस्ट्रीत तिची ओळख आरोही या नावाने होती. सोशल मीडियावरती ती देखील आरोही बर्डे या अकाउंटवरनं अनेक फोटो शेअर करत होती. आता रियाची हिस्ट्री ही आपण थोडक्यात जाणून घेऊया. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिची आई रुबी शेख, बहीण मोनी शेख आणि भाऊ रियाज शेख यांच्यासोबत बांगलादेशमधनं ती पहिले पश्चिम बंगालमध्ये आली होती. त्यानंतर ती भारतात आली आणि त्यानंतर रियाची आई रुबी शेख हिची ओळख अमरावतीच्या अरविंद बर्डे याच्यासोबत झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं असं सांगितलं गेलं. यानंतर रुबी शेख हिचं नाव अंजली बर्डे, बहीण मोनी शेख हिचं नाव रितू बर्डे, भाऊ रियाज शेख याचं नाव रवींद्र बर्डे, तर बन्ना शेख या मुलीचं नाव रिया बर्डे असं करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण कुटुंब या नव्या ओळखीने भारतामध्ये राहू लागलं आणि या नावावरून त्यांनी पासपोर्ट, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार केलं. त्यानंतर रुबी शेख ही कतारला गेली, तर रिया कथितपणे अश्लील चित्रपटांमध्ये काम करू लागली. ती पॉर्न स्टार झाली. तिच्यावर असा आरोपही आहे की तिने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये देखील काम केलं. तेच प्रोडक्शन हाऊस जे की मध्यंतरी प्रचंड चर्चेचा विषय ठरलं होतं, ज्याच्यावरती अश्लील कंटेंट, अडल्ट कंटेंट आणि अडल्ट सिनेमे बनवण्याचे आरोप झालेले होते. मुंबई पोलिसांनी यापूर्वी देखील रियाला वेश्या व्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अटक केलेली होती. यावेळी तिने सादर केलेल्या कागदपत्रांमुळे ती बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आलेला नव्हता. पण आता मात्र एक सगळं पितळ उघडं पडलेलं आहे. प्रशांत मिश्रा नावाच्या तिच्या मित्राला रिया ही मूळची बांगलादेशची असून ती बेकायदेशीरपणे भारतामध्ये राहते अशी माहिती मिळाली होती. त्याने ही माहिती पोलिसांना सांगून टाकलेली होती. त्यानंतर पोलिसांनी रियाची कागदपत्र तपासली, सखोल चौकशी केली जाणार आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येणार असं तिच्या लक्षात आलं होतं. पोलिसांनी रियाला अटक केली. तिच्या इतर कुटुंबियांचा शोध सुरू केला. रिया बर्डे आणि तिच्या कुटुंबियांवर IPC कलम 420, 465, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे संपूर्ण प्रकरण एखाद्या वेब सिरीजला देखील लाजवेल असं हे प्रकरण आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चर्चा ही महाराष्ट्रात होते, मेन म्हणजे उल्हासनगरमध्ये होते, मुंबईच्या भागात होत्या. तर मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? एक बांगलादेशी पॉर्न स्टार मराठी नावानिशी मुंबई उल्हासनगर या ठिकाणी राहते, हे किती गंभीर आहे? कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा.